हॅलो हॅलो. जेवला? तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला गुरुवार आहे, सुट्टी, त्याच्यामुळे लय हुशारा उठले. आता टाइम झाला 8 वाजायला आले. एखादा दिवस सुट्टी असली का नाही असले झोपू वाटतं का नाही, त्याच्यामुळं आजच्याला मनसोक्त झोपलं. नाहीतर जर कामावर जायचं असले का नाही 6च्या आतमध्येच आवरावं लागतं. 4 वाजता उठतं. मस्त वाटतं. शाळेत जायचं म्हणलं की कंटाळा यायचा, आता कामाला जायचं म्हणलं की कंटाळा यायचा. आणि जसं की एखादी सुट्टी आली का नाही लय आनंद वाटतं. जसं शनिवार रविवार शाळेत असल्यावर सुट्टी आली आनंद वाटतं का तसं गुरुवार. तर मित्रांनो, पप्पाचं चाललं इकडे टाकी धुवायचं काम. किती राहिले आहे टाक्या? थोडी बाबा पाणी काढायचं, मग वाईस पाळायला लागत टाकून वाईस खडं पडतं. बर पडन उन्हात ठेवल्यावर. लोक पण राहू दे, काय वाटते का बरं. टाकीच्या पाठीमागं लय हे झाल्या, खरबुड झाले. खरबुड म्हणजे आता टाकीचं काय बसले होते. किती वर्ष झालं असं आपल्या टाकीला? आपल्या टाकीला बरंच दिवस झाले का. 2013 मधले 13 नाही, हा फर प्लास्टरला आणले आहे ना ग. ही घर बांधायच्या वेळेस ना मित्रांनो टाकी आणलेली आम्ही. पण ही टाकी ना खराब होत्यात माहितीये का, वर राहिले पण आपली सावलीला असल्यामुळे ह्याची लाईफ वाढली. काढायला आहे का, बुळू बुळू पडायला लागले टाकीला आपल्या. जे जायला लागली ती खालचं खरं बघ, किती खडं घासून घासून. तर मित्रांनो, एवढ्या वाघात टाक्या असते ना बरोबर गोल्ड रिंग पडल्या. आणि मुंग्यांचं वारूळ पण हितची. आणि सगळे इथे आम्ही ना कागद बिगद सगळी कोंबून ठेवलं, कारण का टाकीला बिचकी असते ना, त्याच्यामुळे इथं इचू काटा पण बसू शकतो. तर मित्रांनो, आईने मोबाईल कुठं चार्जिंगला लावलाय. इथं असं गुळगुळीत आहे, जर का मोबाईलला थोडा धक्का लागला का नाही. तर मित्रांनो, आंघोळ करून रेडी झाले. आता पहिल्यांदा आहे ना आईला ह्या गुणीमध्ये माल भरून देतो मार्केटला जाण्यासाठी. तर मित्रांनो, ह्या गुणीत रात्रीच माल भरून ठेवलाय आणि बाहेर राहिल्यामुळे ना ह्याच्या सगळ्या मुंग्या शिरल्यात. तर मित्रांनो, वालाची अख्खी गोण शिवली, पण आता परत दुसऱ्या गुणी टाकायला लागणार, कारण का ही तोपी गोण फाटलेली आहे, हिथं पण गोण फाटलेली आहे आणि सगळी गोण कुचकी झालेली. तर मित्रांनो, मला दुसरी गुणी भरायचा असला कंटाळा आलाय का नाही, आता डायरेक्ट ही गुणीचं तोंड आहे डायरेक्ट त्या गुणीत घालणार. आज गुरुवारी पण लय काम आहे. एकच गुणीत आता एवढा माल बसून सगळा. तर मित्रांनो, ह्या गुणीचं तोंड आहे ना डायरेक्ट ह्या गुणीत घातले. आता डायरेक्ट पलटी मारतो. खाली ओतून भरायचं म्हणलं ना अजून लय टाईम लागला. आजच्या आईने ना कामाची पॅन्ट धुतली, त्याच्यात ना व्हाईटनर राहिला होता, म्हणजे पेन चेक करायचा. सगळा हे झाला पिवळा पिवळा झालाय. आपटला असं थाप 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 थाप. मग असं राहिलं असेल, मग असं खाली आलं असेल. एक मार्कर ना लय तर लय 2 दिवस जातात. आणि मला काय माहिती का तिथे गेलं मार्कर कसं काय संपतोय. तर मित्रांनो, नाश्ता करतो. आजच्याला नाश्त्याला बनवले रवा. वालीची गुण ही ना मला आणि पप्पाला उचलत नव्हती, आईने एका जेपत उचलली. आई ती आईचं असते, आई पुढं कुणाचंच चालणार नाही. हॅलो, हा फोन चालू झालाय. तर मित्रांनो, फायनली आईचा फोन चालू झाला. परत एकदा सिम कार्ड काढलं आणि परत टाकलं. आजच्या आईला मार्केटला फोनची गरज आहे ना, टेम्पो कुठं लागलाय कुठं नाही विचारायला. आता तुमच्या उभी बॅलन्स केलाय का? सोन्याने केला असेल ना, पण रात्री नेट दिसत होतं म्हणलं कालच आलता काय बॅलन्स. बघा बरं एकदा खोलून बघा बरं, यूट्यूब लावा बरं. हॅलो हॅलो, जेवला का? कोण बोलताय? तर मित्रांनो, कूलरमध्ये थंड पाणी ठेवण्यासाठी ना फ्रीजमध्ये बाटल्यावर माझ्याकडे एक दिली, देवांशकडे एक दिली, कस्तुरीकडे एक दिली. देवांशने कुठे ठेवली? खांद्यावर. जिपते ना खरं का? होतं वावरात प्यायचं पाणी पण आणायचं होतं आणि वावरात औषध पण मारायचं होतं, पण आजच्याला नेमका गुरुवार आहे, लाईटच नाही.
पप्पांनी लावलाय फोन. आता एक जणाला लाईट येणार आहे का नाही येणार, नाही तर वावरात नाही जायला. औषध पाणी मारायचे ना. चालू आहे लाईट. कोणीच नाही का? पप्पाला मी विचारतो लाईट चालू आहे का, पप्पा पुढेच चाललेत बोलत. मी मागाशी आवाज देत होता आणि तुम्ही पुढे चालला होता. मी म्हणलं होते मला बोलवा येणार तुम्ही. डबा घेतलाय ना? हा घेतलाय, चल. तर मित्रांनो फायनली वावरात पोचले. कालच्याला सूर्यफुलाने माना टाकले होते, आजच्याला सूर्यफूल किती ट्रेट आहे, एकदम ट्रेट झाले सूर्याच्या बाजूला, सूर्याकडे तोंड करून. तर मित्रांनो फायनली भरून झाले 2 बादल्या, 1 जार आणि तो 25 लिटरचा ड्रम. 11:30 वाजता घरी जायचं आहे मित्रांनो. तोपर्यंत निवांत सीताफळाच्या झाडाखाली आराम करतो. सीताफळाच्या झाडाला पहिली पालवी नव्हती, आता एकदम दाट झाली आणि एकदम दाट साव. खाली लय माले मी तोडलाच नाही, खराबच वाढलाय. तर मित्रांनो पप्पाला पाईपाची बोळक साफ करताना एवढा माल सापडलाय. एक अर्धा राहणार, एक अर्धा सापडणार. तळातले बाळा, तळात तुझी आई बघतच नाही. आपण येताना सांगितलं असतं घरी. आपण ड्रायव्हरला सांगितलंय ना, आपण ड्रायव्हरला का बापूला सांगितलं ना तू? मग काय मालकाला सांगितलं, मग मालकाने त्याला नाही का सांगाय पाहिजे. तर मित्रांनो एक प्रॉब्लेम झालाय, ड्रायव्हर वाल्याचा फोन नव्हता लागत म्हणून मालकाला फोन लावला आणि आता टेम्पोवाला डायरेक्ट आहे ना इथून आहे ना 5 किलोमीटर निघून गेलाय ना. आता आम्हाला म्हणतात की गाडीवर माल घेऊन या, आता कसं करायचं. तर मित्रांनो फायनली घरी पोहोचले. घरी आल्यावर असलं गरम होतंय का नाही, तर मस्तपैकी मावशी यांच्या इसीत जाऊन बसतो. त्यांच्या घरी इसी आहे ना. तर मित्रांनो मावशीच्या घरी पोहोचलो. बाई इतक्या वेळ झोपत नाही कधी. आता टाइम झालाय जवळ 12 वाजायला. बाई आता झोपलाय. कस्तुरी इकडं आमरस खाते. तुला नाही झोपायचं? तर मित्रांनो आई फायनली मार्केटून आली. आई खाली सांडली, ती सगळं लीक झाले. नको काय करते. चल नाही वाटत काळं कुळकुळीत, ती माझं डोळं तसं आहे. म्हणलं मी कसं काय काजळ लावलं, पप्पा म्हणतात काजळ लावलं काय. माझं डोळं तसं आहे काळं कुळकुळीत एकदम गुटीसारखं. आणि आमच्या आत्याचं पण आहे ना, ते एवढं वय झालं का ना, तरी आत्याचं डोळं असं काळं कुळकुळीत. आईला लय आवडायचं आत्याचं डोळं. आई म्हणायची एवढं वय झालं तरी अजून डोळं काय करायचं ना. आत्ताच डोळं जसे चेहरा बदलन का नाही तसं डोळं पण बदलतात. तर मित्रांनो आई फायनली मार्केटून आली. आई खाली सांडली, ती सगळं लीक झाले. तर मित्रांनो अजून एक कप फुटला भांड्यातून काढताना. 2 कप भेटले होते, दोन्ही कप तुटले. सगळं लीक झाला मसाला त्यातला. पप्पा तर इकडे सुकीच बेळ खात्यात. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.